सुंदर अशी लाइटिंग तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेवर पडताना आपल्याला जे शिवणारे आहेत त्यांनी लगेच मास्क घ्यायचा आहे। ज्यांना मेजरमेंट माहिती आहे त्यांनी सुद्धा या। फोन नंबर लिया रमायचं आहे ते या ठिकाणी रेस्टॉरंट आहे तुम्हाला धर्मपुरी वाढले म्हणा उभे राहा तुमचा मोठा इथे धर्मदेशना देण्यासाठी बनलेली आहे आणि ह्या उपाशी भगवान बुद्धाच्या काळात तुम्ही काय करणार मला माहिती नाही, पण मला तर मित्रांनो बघू शकता लाईट गेलेली आहे आणि भगवान बुद्धाची अतिशय सुंदर असे दृश्य आपल्याला मूर्तीचे पाहायला भेटत आहे। हे आहे बोधी वृक्ष आणि हे भगवान बुद्धांच्या 3 प्रतिमा आहेत, 2 व्हाईट कलरच्या आहे आणि ब्लॅक कलरचे आहे आणि उपासिका तिथे मेणबत्ती आणि कमळाचे फुलं अर्पण करत आहे आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। हे ठिकाण आहे गुजगव्हाण, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका या ठिकाणातील गुजगव्हाण। या ठिकाणी आहे कठोर चिवरदान ज्ञानज्योती भंतेजी द्वारा आयोजित कठोर चिवरदान। त्या सर्व डोळ्यांचा एक इतिहास आहे त्यांच्या जीवनात कधी अशी कधी आहे की ते लिहत फक्त नव्हते, जे त्यांच्या जीवनात घडत होते त्यावेळेस ते लिहून घेतले। तर त्यांच्या जीवनाचा तो सारा संघर्ष त्या डोळ्यातून पकडण्याचा मी प्रयत्न केला आहे।
आणि सुरुवात अशी झाली की कापड पण तयार केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म कापसाचा नाही बनवला कापड हा ग्रंथ अनेकदा वाचलेला आहे. दोरा काढणारी त्यात एक प्रसंग आहे कि महामाया ने अपने हाथों से काता और गुना चीवर बुद्ध को अर्पण किया. ऐकलं ना सगळं बुद्धाने त्यांनी स्वतःच्या हाताने जेव्हा सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा घरी येत होते तर महाप्रजापतीला आपल्या हाताने ते चीवर विणलं का, कारण ते कोलीय वंशाचं होते हे तुम्हाला माहिती आहे. तर कोलीय वंशाचा व्यवसाय जो होता तो हा मागच्याचा होता, कपड्या विणण्याचा होता, बुनकर होते आणि कबीर होते ते बुनकर कोलीय वंशाचे. महामाया कोलीय वंशाचे, कबीर कोलीय वंशाचे. हा सारा सूत्र आणि त्यांचं कपडे विणण्याचं काम, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सापडलं हे तर आपल्याला काहीतरी सापडतं होती. आणि तो संशोधन करता करता की ते बुद्धांपर्यंतची नाळ जुळून आली आणि मग कबीर हे खऱ्या अर्थाने कसे क्रांतिकारी बौद्ध संत आहे याचा जो धागा मला गवसला तो या प्रयोगातून आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्व शांत झालात तर प्रयोगाला लगेच सुरुवात करू. शांत माहीत घ्या झालं. शिवून देत आहे आणि मग नंतर शिलाई काढतात ना मशीनवर शिवतात. आदमखोर हो जाए जात धर्म के नाम पर धूम बहानी, और मरे के बाद भी नहीं जात है धर्म और जात. जिनकी मर्जी के खिलाफ हम लड़त रहे ना, वही जात और मजहब के जंजाल में फंसाए दिया हमका. अरे हमें जात और मजहब ही करघा, और करघे में ताना बाना जोड़ के कपड़ा बुनना ही हमारी इबादत है. और करघे की खटर 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 के ताल में हमारे दिल की धड़कन की लय दोहे बन के गुनगुनाने लगती है. कभी प्यार तो कभी अंगार बनकर. प्यार तो हमें हर आदमी से है, और आदमी की शक्ल में जो भेड़िए होते हैं ना, उन्हें लग जाता है अंगार हमारे कवित्व से. और फिर धर्म के ठेकेदारों से, सियासी हुक्मरानों से बरसते हैं हम पर कोड़े, डंडे, लात और घूंसे. हम भी कहाँ रुकने वाले हैं, दीवाने हैं दीवाने. प्यार करते हैं इंसानों से. प्रेम नगर में रहनी हमरी भली बनी आए सबूरे में. ओ प्रेम नगर में रहनी हमरी भली बनी आए सबूरे में. हाथ में रुपी बगल में सोटा, हाथ में रुपी बगल में सोटा, चारों दिशा जगेरी में मन लागो यार फकीरी में. मन लागो यार फकीरी में, मन लागो यार फकीरी में. Adura.